रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रायगडातील सुधागडच्या उसाळे गावावर माळीण, तळीये यासारख्या भयावह दरड दुर्घटनेचे सावट, डोंगराच्या खोदकामाने धोक्याची घंटा, उसाळे ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, ग्रामस्थांच्या पोटात भीतीचा गोळा, मुख्यमंत्री महोदय आमचे जीव वाचवा, उसाळे ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांना साकडे। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत हद्दीतील उसाळे गावालगत असलेला भला मोठा डोंगर खचून अनेक घरे दरडीखाली गाडली जाण्याची भीती येथील गावकऱ्यांना सतावत आहे। आज ना उद्या उसाळे गावावर माळीण, तळीये यासारख्या भयावह दरड दुर्घटनेसारखे संकट ओढवणार असून मुख्यमंत्री महोदय आमचे जीव वाचवा असे साकडे आणि अर्थविनवणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। येथे एका विकासकाने बांधकामे करताना डोंगरातील मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले आहे, तसेच विविध प्रकारची झाडे देखील तोडली आहेत। शिवाय रायगड जिल्हा परिषद शाळेची तोडफोड केली, उसाळे गावठाण यातून रहदारीसाठी रस्ता घेतलेला आहे। पूर्वापार वहिवटीचे तसेच गुरचरण आणि गणपती विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांची अडवणूक केली आहे, असा गंभीर आरोप करीत उसाळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे पाझर तलावाकडे जाण्याचा रस्ता देखील या बांधकामादरम्यान बंद झाला असल्याची कैफियत येथील शेकडो ग्रामस्थांनी सरकार दरबारी केलेल्या निवेदनात मांडली आहे। यावेळी बोलताना नथुराम हरिश्चंद्र वाघमारे म्हणाले की या ठिकाणी 40 घरांचा उंबरठा असून साधारणतः 200च्या आसपास लोकवस्ती आहे। गावालगत विकासकाकडून होणाऱ्या डोंगराच्या खोदकामाने धोक्याची घंटा वाजत आहे। आम्ही सारेच नागरिक दिवसा व रात्री जीव मुठीत घेऊन जगत आहोत। कधी माळीण, इर्शाळवाडी सारखी दुर्घटना घडेल याचा नेम नाही। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वाघमारे यांनी केली। प्रशासन काय आहे म्हणणे? या प्रकरणी उसाळे ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी निवेदनाची दखल घेतली असून नायब तहसीलदार यांना स्थळ पाहणी आणि चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। प्राप्त अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल। उत्तम कुंभार, तहसीलदार, पाली, सुधागड। माझं नाव नथुराम हरिश्चंद्र वाघमारे। मी उसाल्या गावातील रहिवासी असून या उसाल्या गावामध्ये 40 घरं आहेत आणि या 40 घरांची वस्ती साधारण 200 ते 300 आहे। या उसाल्या गावामध्ये आता सध्या भयंकर परिस्थिती निर्माण झाली की हे जे पार्टीवाल्याने जे जागा घेतलेली आहे, ही जाग्यामध्ये डोंगर आहे आणि हा डोंगरा वस्तीमध्ये वसलेलं हे उसाले गाव आहे। हे डोंगराचं खोदकाम केल्यामुळे उसाल्या गावाला धोका निर्माण झालेला आहे। रायगड जिल्ह्याची जर तुम्ही पार्श्वभूमी बघितली तर रायगड जिल्ह्यामध्ये अशा महापुरामुळे आणि डोंगर पडण्याच्या घटना खूप घडलेल्या आहेत। तशी घटना ही उसाल्या गावामध्ये घडण्याची दाट शक्यता आहे। तरी माझी नम्र विनंती आहे की माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस असतील, माननीय अजितदादा पवार साहेब असतील, तसेच आपले रायगड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील, त्यांनी या उसाल्या गावाच्या या सध्या भयंकर परिस्थितीवरती लक्ष केंद्रित करून त्यांची लवकरात लवकर समस्या सोडवावी, जेणेकरून पुढील दुर्घटना घडायच्या अगोदर योग्य ती उपाययोजना आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, ही माझी ग्रामस्थाच्या वतीने व माझ्या वतीने शासनाला नम्र विनंती आहे। ताई, काय नाव तुमचं आणि सध्या काय या गावामध्ये परिस्थिती आहे, काय सांगाल? सरकारकडे आपली काय मागणी आहे, सांगा सविस्तर। मी उसाळे गावातली रहिवासी आहे आणि अंजना अनिल वाघमारे ग्रामपंचायतली सदस्य आहे। आमच्या गावात परिस्थिती ही आहे आता सध्या सर, काही असं पार्टीवालेले आहेत आमच्या गावठाणाला, त्यांचा 7-12 जॉईंट आहे आणि एवढं खोदकाम केलं उद्या डगरढोंड कोसळूनसुद्धा आमच्या गावच्या पिण्याच्या पाण्याची टाकी आहे त्यांच्या सांगतात 7-12, ती पण ते म्हणतात काही शक्यता आली तर आम्ही काढून टाकू। आमची हापशी आहे पियाच्या पाण्याची, तीसुद्धा ते म्हणतात आम्हाला जर गरज लागली तर आम्ही काढून टाकू। आमच्या ग्रामपंचायतीची त्याच्यामध्ये नोंद आहे त्या हापशीची, तरीसुद्धा ते म्हणतात ते आम्हाला करायला लागेल तुम्हाला। पिण्याच्या पाण्यासाठी कोणी असं एवढा आर्ग्युमेंट नाही करू शकत ना सर, तर ते आम्हाला मान्य नाही आहे। आम्हाला न्याय पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। डोंगर जोरात पाऊस आला तर डगर माती हळूहळू खाली येते। काय भीती वाटते? भीती वाटते म्हणजे रात्रीचे झोपून उठून बसायला लागते। काका, काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सध्या इथं? माझं नाव हरिश्चंद्र शांताराव वाघमारे, माझी पोलीस पाटील, मी उसाले गावचा रहिवासी।
आता बरीच वर्ष झाली. तर आमच्या पूर्व बाजूला एक मालकी आहे. मालकीने तो पार्टीवाला तिने जागा ती घेतलेली आहे आणि त्यांचं संपूर्ण डोंगर खोदलेला आहे. त्या डोंगर जर रात्री आणि अचानक जास्त पाऊस झाला तर त्या पावसामध्ये आम्हाला भीती, रात्रभर आम्ही झोपत नाही. कारण एखादा आम्हाला जर अशी बरीच परिस्थिती आपल्या रायगडमध्ये खालापूर तालुक्यात झालेली आहे. तर त्याच्यामुळं आम्हाला जरा भीती वाटते, रात्री आम्ही झोपत नाही. सरकारकडे काय मागणी आहे आणि आपण पत्रव्यवहार केले होते का यासाठी? पत्रावर केले होते, पण आमचा अजून काय आम्हाला काय खुलासा लागला नाही त्याचा काही ते अजून पाठपुरा धरला नाही. काय मागणी आहे तुमची? सरकारला काय विनंती आहे? सरकारला आमची अशी विनंती आहे का आमच्याकडे जरा लक्ष द्यावं. कारण उद्या अचानक काय पाऊस जर पडला, कारण पाऊस आता वाढलेलाच आहे. पाऊस पडला अचानक जर डोंगर खचला आणि आला खाली तर आमचं सगळं संपूर्ण गाव आमचा गाडला जाईल. साधारणतः किती लोकवस्ती असेल? आमची 200 ते 300 लोक असते आमचे. बाबा, काय नाव तुमचं? तुमच्या मागे जो डोंगर खचलेला आहे, काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगाल? मी गावचा उसाले गावचा एक रहिवासी आहे, मारुती तुकाराम वाघमारे. त्या गावच्या मागे हे मालकी घेतलेली आहे. ते मालकाने हे अतिक्रम करून हे सर्व काही खोदकाम केलेलं आहे. आमच्या धरणावर जाणारा रोड याच्यावर डबल टाकून ठेवलेला आहे. हे गावच्या शासनचं सर्व असूनही त्यांनी काबीज केल्यासारखं झालेलं आहे. परत तो सांगून ठेवतो का काय करणार आहे कोण माझा, हे ते असे काही गैरशब्द येतात. तर ते शब्द असे आहेत ते त्याचे खोडून काढावा असं इच्छा आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार असे या शासनाच्या लोकांनी, तहसीलदार, कलेक्टर साहेब ह्या सर्वांनी ह्याच्यावर लक्ष टाकून हे चांगलं ह्यांना शासन बसावा असं काहीतरी कारवाई करून ह्यांचे जे काही अतिक्रम जास्त आणि दाडून बोलता येत कोण करणार आहे आमचं काय असं काय उद्धटपणाचे जे शब्द आहेत ते सर्व ह्यांचे धुलीला मिळवावे हे माझं एक म्हणणं आहे. उसाले गावच्या रहिवाशामार्फत हे मी ठोसपणे उत्तर देत आहे.